पळसदरी धरण परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। कॉलेजच्या सोशल प्रोजेक्टसाठी आलेल्या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून आर्यन थापर राहणार घणसोली नवी मुंबई असे या मृत तरुणाचे नाव आहे। या घटनेमुळे घणसोली परिसरासह कॉलेज विश्वात मोठी शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आर्यन हा भारतीय विद्यापीठात BBAच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता। तो कॉलेजच्या सोशल प्रोजेक्टनिमित्त सुमारे 70 ते 75 विद्यार्थ्यांसोबत पळसदरी येथे आला होता। नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर आर्यन आपल्या काही मित्रांसह धरण परिसरात गेला। आर्यनला पोहता येत असल्याने तो उत्साहाने पाण्यात उतरला। 2 वेळा यशस्वीरित्या पोहून तो सुरक्षित बाहेर आला। मात्र तिसऱ्यांदा पाण्यात शिरला असता त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो अचानक खोल पाण्यात दिसेनासा झाला। यावेळी मित्रांनी आरडाओरड करून मदतीसाठी धावपळ केली, मात्र आर्यनचा शोध लागला नाही। घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली। मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते, परंतु अंधारामुळे मोहीम थांबवावी लागली। बुधवारी सकाळी पुन्हा नव्याने शोधमोहीम राबवण्यात आली असता रेस्क्यू टीमला आर्यनचा मृतदेह शोधण्यात यश आले। अनोळखी ठिकाणी पाण्याची खोली आणि तेथील भौगोलिक परिस्थितीची माहिती नसताना पाण्यात उतरणे जीव घेणे ठरू शकते। पर्यटकांनी उत्साहाच्या भरात असा धोका पत्करू नये असे आवाहन हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, पोलीस पाटील विनया खोपकर, डेला ॲडव्हेंचरचे गणेश गीद आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। काल कर्जत पोलिसाच्या हद्दीमध्ये पळसदरी डॅममध्ये एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता। काल रात्री आपण सर्च ऑपरेशन केलं होतं, परंतु अंधार आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता आपण काल रात्री रिस्क न घेता ते रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं होतं। आज सकाळी पुन्हा 6 वाजता मी पुन्हा रेकी करायला सुरुवात केली आणि बऱ्याच प्रयत्नांती त्या युवकाचे अर्थात आर्यन थापर नावाच्या 19 वर्षाच्या युवकाचे शव शोधण्यात आम्हाला यश आलं म्हणायला हरकत नाही। परंतु ही अशी दुर्घटना या ठिकाणी का घडते याचं कारण या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती येणाऱ्या नवागतांना माहीत नसते आणि त्या कारणे या ठिकाणी बरेच मृत्यूचे प्रसंग होतात। या ठिकाणी आपल्या पोलीस पाटील आहेत आणि या ठिकाणचे स्थानिक आहेत, त्यांनी सांगितले की असे प्रसंग पुन्हा पुन्हा घडू नयेत म्हणून ते प्रयत्न करत असतात। परंतु पर्यटक किंबहुना ही यंग जनरेशन जे आहे ते त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे अशी घटना घडत असतात। अशा घटना घडू नयेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु नीतीच्या पुढे काही चालत नाही, त्या कारणे आज ही मृत्यूची घटना घडलेली आहे। या ठिकाणी स्थानिकांसह सर्वांनी आपल्याला मदत केली त्याबद्दल धन्यवाद। अशी पुन्हा घटना घडू नये। जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर।